नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MG's इझी रेसिपीजमध्ये। लवकरच आपण जन्माष्टमी हा उत्सव साजरा करणार आहे। त्याच्यासाठी सगळ्यांची लगबग असते की काहीतरी नैवेद्यासाठी आपल्या बालगोपाळासाठी आपण काहीतरी छान बनवावं। तर आज मी खऱ्या मैत्रीचं प्रतीक असलेले सुदामा लाडू तुमच्यासाठी बनवणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सुदामा हा श्रीकृष्णाचा खूप प्रिय मित्र होता। तर चला जाऊया किचनकडे। 1 वाटी मकाने, 1 वाटी डाळ्या, 1 वाटी गूळ, खोबरं, 1 वाटी पोहे, 1 वाटी शेंगदाणे, गव्हाचं पीठ। भाजताना इथे सर्वात आधी आपण 1 वाटी मकाने भाजून घेणार आहोत। जाड कढई वापरायची आपल्याला। मकाने आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत। मकाने भाजून झाले आहेत ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। भाजून घेऊया डाळ्या। डाळ्या पण आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायच्या आहेत, खूप लाल नाही करायच्या आहेत। डाळ्या भाजून झाल्या आहेत ते आपण काढून घेऊया। आपण सुकं खोबरं जे घेतलंय ते पण भाजून घेऊया। खोबरं पण इथे तांबूस रंगावर आपण भाजून घेतलेलं आहे छान, खूप करपवायचं नाही आपल्याला, ते पण काढून घेऊया। शेंगदाणे भाजून घेऊया। या लाडूंना आपण अगदी सहज घरातल्या पदार्थांपासूनच बनवू शकतो। जेवढे कमी पदार्थ आहेत, बेसिक पदार्थ आहेत, पण याला चव खूप छान येते ह्या लाडवांना। शेंगदाणे पण आपण मंद आचेवरच भाजून घेतले, ते आता मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढते, कारण आपल्याला साली काढायला इझी जाईल म्हणून। कढईला थोडे शेंगदाण्याच्या साली राहिल्या आहेत तर मी ते काढून घेते। सुक्या कपड्याने पुसून घेतली आहे कढई। व आता आपण 1 वाटी पोहे भाजून घेणार आहोत। पोहे पण भाजून झालेत ते आपण काढून घेऊया। गव्हाचं पीठ पण आपण भाजून घेऊया। सुरुवातीला आपण जे गव्हाचं पीठ भाजणार आहोत ते सुकंच भाजणार आहे, नंतर मग आपण 2 ते 3 मिनिटांनंतर त्याच्यात तूप टाकूया। बघू शकतात आपल्या पिठाचा रंग जो आहे तो थोडा बदललेला आहे 2 ते 3 मिनिटं भाजल्यानंतर। आता आपण यात आहे ना 4 छोटे चमचे तूप टाकणार आहोत व तेही भाजून घेऊ छान। तूप टाकल्यानंतर पण मंद आचेवरच आपल्याला भाजायचं आहे, गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आपल्याला। हे पीठ आपण आता छान मंद आचेवर तूप सुटेस तोपर्यंत भाजून घेणार आहोत। पीठ छान भाजून झालंय, तुम्ही बघू शकता पिठाचा रंगही बदललेला आहे, एक छान चॉकलेटी असा शेड आलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पीठ थोडं थंड होऊ देऊया। हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलं होतं ते आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सर्व साहित्य आपण छान बारीक वाटून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठही आपलं थोडं कोमट झालेलं आहे। त्यात आपण ही जी वाटून घेतलेली पूड आहे ती मिक्स करून घेऊया छान। हाताने छान असं मिक्स करून घेऊया आपण। 1 वाटी गूळ टाकूया याच्यात आपण। गूळ इथे मी खूप छान बारीक असा किसून घेतलेला आहे। शक्यतो बारीक किसूनच घ्या, म्हणजे मिक्स करताना आपल्याला खूप मेहनत नाही करावी लागणार। सोबतच आपण टाकणार आहोत वेलची व जायफळची पूड, अर्धा चमचा। इथे बघू शकता सर्व आपले पदार्थ मी एकत्र छान असे मळून घेतलेले आहेत। गूळही आपला छान एकजीव झालेला आहे। इथे चोळून चोळून मी इथे गूळ मिक्स केलेला आहे। हे सारण जे आहे आपलं त्याच्यात आपल्याला गरम गरम असताना गूळ टाकायचा नाही आहे, त्याच्यामुळे गुळाला कदाचित पाणी सुटू शकतं, म्हणून थोडं नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर आपण याच्यात गूळ मिक्स करणार आहोत। पण इथे आता लाडू बांधण्यासाठी मला असं वाटतंय की थोडं तुपाची आवश्यकता आहे, म्हणून मी इथे 2 चमचे तूप टाकणार आहे याच्यात। 2 चमचे छोटे तूप टाकून घेऊया। इथे तूपही मिक्स करून घेतलंय, तुम्ही बघू शकतात। आता मूठ छान बांधली जाते आपल्या लाडवाची। मी आता लाडू वळून घेते। सर्व लाडू आपले बनवून झालेले आहेत, ते आपण नैवेद्य थाळीत आता सजून घेऊया। तर या जन्माष्टमीला या सुदामा लाडूंची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा व तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।